नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आपण आलोय अंबरनाथ येथील पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान म्हणजेच आनंदवन येथे। या उद्यानामध्ये तुम्हाला किड्स झोन, स्केटिंग ट्रॅक, कॅफेटेरिया, ओपन जिम, एम्फी थिएटर आणि सेल्फी पॉइंट बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर लहान मुलांना खेळण्यासाठी देखील इथे बालउद्यानात भरपूर गोष्टी बघायला मिळतात, जिथे तुमच्या सोबत असणारी लहान मुले भरपूर खेळू शकतील। खास म्हणजे या उद्यानात स्केटिंग क्लासेस देखील घेतले जातात आणि रात्रीच्या वेळेस हे उद्यान कसं दिसतं हे पण आज आपण पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आपण आलोय पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान म्हणजेच आनंदवन येथे, जे आहे अंबरनाथ पूर्व येथील कांसाई भागात। आणि इथे तुम्हाला भरपूर काही गोष्टी पाहायला मिळणार आहेत। तर या उद्यानामध्ये मुलांना खेळण्यासाठी कोणती सोय आहे, त्यासोबतच इथे खाण्यापिण्याची सोय कशी आहे, तुम्ही इथे कसा वेळ घालवू शकता, आणि इथे महत्त्वाचं म्हणजे स्केटिंगचंही प्रशिक्षण दिलं जातं, तर त्याचं टायमिंग कसं आहे, ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि हो, जर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। हे उद्यान अंबरनाथ पूर्व येथे आहे। तर मित्रांनो, या उद्यानाला भेट द्यायची असेल तर तुम्हाला जवळचं स्टेशन अंबरनाथ रेल्वे स्टेशन आहे आणि स्टेशन पासून चालत फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर हे उद्यान आहे। स्टेशन पासून तुम्हाला इथे येण्यासाठी ऑटोची देखील सोय अवेलेबल आहे। तसंच तुम्ही जर का तुमचं प्रायव्हेट व्हेकल आणणार असाल तर तेही तुम्ही इथे घेऊन येऊ शकता। तर तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला जो आहे मेन रोड पाहायला मिळतो, इथूनच तुम्हाला एंट्री करायची आहे आणि त्या साईडने इथे आल्यानंतर तुम्हाला इथे पार्किंगची सोय देखील अवेलेबल आहे। तर मित्रांनो, या उद्यानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत अशी आहे। आणि इथे एंट्री फी प्रत्येकाला 10 रुपये अशी असणार आहे। त्याप्रमाणे जर तुम्हाला मासिक पास काढायचा असेल तर तो 200 रुपये असा असणार आहे। तर तुम्ही इथे बघू शकता की काही अशा पद्धतीचं तिकीट तुम्हाला इथे बघायला मिळेल। उद्यानात आत प्रवेश करताच तुम्हाला काही अशा पद्धतीचे बोर्ड दिसतात, जे तुम्हाला प्रत्येक गोष्टीची दिशा दाखवतात। तर तुम्ही पाहू शकता, इथे जे समोर तुम्हाला गेट दिसते ही मेन एंट्री आहे, जिथून आपल्याला आत यायचं आहे। तर हे तिकीट आहे, हे दाखवूनच आपल्याला आत यायचं आहे। इथे प्रत्येकी 10 रुपये तिकीट आहे आणि 4 वर्षांखालील मुलांना इथे फ्री एंट्री आहे। त्यासोबतच तुम्ही मेन गेटमधून एंट्री करताच तुम्हाला समोरच पंडित जवाहरलाल नेहरू यांचा भव्य पुतळा इथे बघायला मिळेल। तर मित्रांनो, सध्या अंदाजे संध्याकाळचे 5:30 वाजत आलेले आहेत, तरी तुम्ही बाजूचा व्ह्यू बघू शकता। त्यासोबतच संध्याकाळच्या वेळेस ह्या गार्डनचा व्ह्यू कसा दिसतो हेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आता ऊन असून देखील एवढी हिरवळ या गार्डनमध्ये आहे की इथे तुम्हाला काहीही उन्हाचा त्रास देखील होणार नाहीये, त्यामुळे मुलं तुमची खूप छान पद्धतीने इथे खेळू शकतात। त्यासोबतच इथे या गार्डनच्या परिसराची खूप छान अशी निगा राखली जाते। तर इथे तुम्ही बघू शकता, वेळोवेळी इथल्या झाडांना जे पाणी वगैरे दिलं जातं, त्यामुळे इथली हिरवळ तुम्हाला नेहमी पाहायला मिळेल। इथे कोणत्याही प्रकारची पानं फुलं तोडण्यास सक्त मनाई आहे, तसेच गवतावर चालण्यास देखील सक्त मनाई आहे। इथे जर का तुम्ही कोणतीही पानं किंवा फुलं तोडली तर तुम्हाला 500 रुपये दंड लागू शकतो। तर इथून मेन गेटमधून एंट्री करताच तुम्हाला इथे लहान मुलांना खेळण्यासाठी जागा बघायला मिळेल, जिथे भरपूर खेळणी आहेत। त्यासोबतच मेन गेटच्या समोरच तुम्हाला इथे जे आहे बराच मोठा असा स्केटिंगचा एरिया इथे मुलांसाठी अवेलेबल केलेला आहे, जिथे मुलं स्केटिंगचं प्रशिक्षण घेऊ शकतात। तर स्केटिंग रिलेटेड जे काही तुम्हाला प्रशिक्षण हवं आहे, त्या रिलेटेड माहिती तुम्हाला या बोर्डवरती इथे बघायला मिळेल। तर गेटमधून आत एंट्री करताच तुम्हाला इथे बालोद्यान बघायला मिळेल, जिथे आता आपण जाणार आहोत। तर इथे आत आल्यानंतर तुम्हाला लहान मुलांसाठी खेळण्यासाठी भरपूर काही गोष्टी बघायला मिळतील।
अशा पद्धतीची लहान मुलांना कारची पेड राईडची देखील सुविधा उपलब्ध आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता, इथे खाली अशा पद्धतीचा ट्रॅक दिलेला आहे. जर जॉगिंग कोणाला करायची आहे तरीही ते इथे येऊन जॉगिंग करू शकतात. तर आता आपण स्केटिंग ट्रॅकच्या बाजूला असलेल्या ग्रीन जिम कडे आलोय. तुम्ही इथे ही ग्रीन जिम बघू शकता. ग्रीन जिम पासून पुढे आल्यानंतर तुम्हाला सेल्फी पॉइंट पाहायला मिळतो, जिथे तुम्ही खूप छान असे फोटोज क्लिक करू शकता. तर या साईडला तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला एक खुला मंच बघायला मिळेल. बरेचदा इतके जी यंग जनरेशन आहे तुम्हाला रील्स काढताना किंवा नॉर्मली इथे तुम्हाला बसण्यासाठी देखील सोय पाहायला मिळेल. आणि जर तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला जर एखाद्या शांत ठिकाणी येऊन बसायचं असेल तर ही जागा देखील उत्तम आहे. तर तुम्ही पाहू शकता, या साईडला तुम्हाला वेगवेगळ्या योगासनांची प्रतिकृती पाहायला मिळेल. या गार्डन मध्ये आमच्यासारखे रील शूट करणारे पण भरपूर लोक तुम्हाला इथे बघायला मिळतात. तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, इथे गार्डन कॅफे नावाचं तुम्हाला एक स्नॅक सेंटर बघायला मिळेल, जिथे तुम्हाला पिझ्झा, बर्गर, सँडविच असे भरपूर काही व्हरायटी इथे खाण्यासाठी अवेलेबल आहेत. तर हा आहे इथला भव्य कॅफेटेरिया आणि समोरच काउंटर वरून तुम्ही ऑर्डर करू शकता. तुम्हाला या गार्डन कॅफेचे मेन्यू कार्ड इथे बघायला मिळतंय. त्याचप्रमाणे इथे बसण्यासाठी देखील सोय खूप छान पद्धतीने केलेली आहे. या गार्डन मध्ये फिरत असताना तुम्हाला ठिकठिकाणी अशा पद्धतीची म्युझिक ऐकायला मिळतात. त्याचबरोबर इथे ठिकठिकाणी बसण्यासाठी देखील बेंचेसची सोय केलेली आहे. तुम्ही मागे बघू शकता की ही मुले स्केटिंग साठी रेडी होत आहेत आणि नंतर अशा पद्धतीने खूप छान असे स्केटिंगही करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. इथे स्केटिंग संध्याकाळी 7 वाजता सुरू होते आणि तुम्हालाही जर का स्केटिंगचे सेशन जॉईन करायचे असतील तर 20 सेशन साठी 2000 फी असणार आहे, तर 30 सेशन साठी 3000 फी असणार आहे. तर मित्रांनो, आपण या गार्डनची रात्रीची झलक पाहतोय आणि इथे असणाऱ्या लाईट्समुळे एक वेगळाच नजारा आपल्याला इथे बघायला मिळतो. रात्रीच्या वेळेलाही हे गार्डन खूपच सुंदर दिसतं आणि या वेळेला देखील इथे खूप छान फोटोज तुम्ही घेऊ शकता. हे आनंदवन इथले खासदार माननीय श्री डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून साकार केले गेले आहे. तुम्ही बघू शकता की हे उद्यान रात्रीचे देखील खूपच छान दिसत आहे. या उद्यानात तुम्हाला शांतता जाणवेल, तसेच लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या गार्डनला येऊन एन्जॉय करू शकतात. तसेच शहरी जीवनामध्ये जर का तुम्हाला अशा नैसर्गिक ठिकाणाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही या उद्यानाला नक्कीच भेट द्या. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.